आमचे ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने त्या ठिकाणी हळदीकुंकू समारंभ आयोजित केलेला आहे आणि त्या हळदीकुंकू समारंभासाठी व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर आपल्या संघटनेचे अध्यक्ष माननीय श्री हेमंत ठाकूर साहेब, त्याचबरोबर स्कूल कमिटी कोपरचे अध्यक्ष अनंत ठाकूर साहेब, कोली समाजाचे ज्यांना आताच भूषण पुरस्कार मिळाला ते कोली समाजाचे अध्यक्ष माननीय श्री विश्वनाथ कोली साहेब, कोपरगावचे आमचे नेते माननीय श्री रामचंद्र मात्रे साहेब, त्याचबरोबर माजी सरपंच गव्हाणच्या माजी सरपंच सौ औसाबाई कोली मॅडम, सौ योगिता हेमंत ठाकूर मॅडम, सौ आपल्या पंचायत समितीचे माजी सदस्य माननीय श्री भाऊशेठ पाटील साहेब यांच्या सौभाग्यवती सौ ललिता पाटील मॅडम, तत्परीच्या अध्यक्ष गव्हाणच्या ताई दमयंती ताई, त्याचबरोबर पनवेलहून आलेले मान्यवर पनवेलच्या नगरसेविका कल्पना ठाकूर मॅडम आणि यमुनाबाई पाटील मॅडम, शवंता भगत मॅडम आणि शांता ठाकूर मॅडम, कामलेबाई मॅडम, यशोदा पाटील मॅडम, विमा पाटील, सारिका मोरे, ज्योतिबाई ठाकूर नाव्याच्या अध्यक्षा मंजुला कोहली, नाव्याच्या मंजुला खाडीवरच्या अध्यक्षा ज्योतिबाई ठाकूर मॅडम आणि गव्हाणच्या आमच्या गडारीच्या नेत्या मंजुला कोहली मॅडम आणि प्रतिभा ठाकूर मॅडम, त्याचबरोबर गव्हाणगावच्या कोळी समाजाच्या अध्यक्षा सौ संगीता कोहली मॅडम, मात्रे मॅडम, नावाखाडीवरून आलेल्या माझ्या महिला भगिनी मान्यवर आणि ग्रामपंचायतच्या माझ्या सहकारी सौ स्नेहलता ठाकूर मॅडम, जयश्री कोहली मॅडम, सुगंधा मात्रे मॅडम, त्याचबरोबर समोर बसलेल्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ महिला कार्यकर्त्या बंधू आणि भगिनींनो, आपण या ठिकाणी हळदीकुंकू समारंभासाठी प्रथम आपण खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचं आपल्या या विभागाच्या वतीने आणि ह्या सर्व महिला मंडळ आणि ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक स्वागत करते। आणि आपण या ठिकाणी मगाशीपासून इथे आलात आणि आपल्या हळदीकुंकूचा जो वाण आहे किंवा आपल्या हळदीकुंकूचा जो मान आहे तो घेण्यासाठी इथे उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुमचं स्वागत करून तुम्हाला धन्यवाद सुद्धा देते। कारण तुम्ही मगाशीपासून इथे आलात शांत चित्ताने एकदम बसतात, आम्ही तुमच्यासाठी खुर्च्या थोड्या अपुरे पडले तरी सुद्धा परत येतात खुर्च्या, तर आम्ही त्यासाठी आम्ही माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो। हळदीकुंकू समारंभ म्हटलं की आपण सर्व महिला भगिनी आवर्जून उपस्थित राहतो, कारण तो आपल्या महिलांचा आवडता सण आहे। सण म्हटला म्हणण्यापेक्षा आपण तो महिलांचा सौभाग्याचं लेणं असलेला आपला हा कार्यक्रम आहे। तर हळद म्हणजे आरोग्य आणि कुंकू म्हणजे सौभाग्याचं लेणं, त्या सौभाग्याच्या लेण्याचं आणि त्याच्या जोडीला आपण तिलाचा एक लाडू दिला जातो, त्याच्यामध्ये तिल आणि गुळ मिक्स करून जसा लाडू घट्ट होतो त्याप्रमाणे आपण महिला सर्व भगिनी जरी बाहेर गावांना आलेल्या असल्या, म्हणजे बाहेर गावांना म्हणजे का तर आपला माहेर हा दुसऱ्याकडचा असतो आणि सासर हा गोव्यांमधला समजा असेल किंवा आणखी कुठला असेल, म्हणून दोन्ही बाहेरून आलेल्या महिला जशा आपण एका घरामध्ये एका कुटुंबामध्ये आपला कुटुंब सावरत असतो त्याप्रमाणे हा तिलाच्या लाडूला जसा गुला आणि तिलामध्ये जसा लाडू घट्ट होतो तो प्रेम तसा आपल्या सर्व महिलांमध्ये आहे आणि तसंच तुम्ही कायम ठेवा। घराघरामध्ये आपला प्रेम जो आहे तो आपल्या सासू असतील, आई वडील असतील यांच्यामध्ये एकत्र वाटून घ्या आणि त्याप्रमाणे महिलांनी जर आपण गोडवा निर्माण करून किंवा गोडे गुलाबाने आपल्या घरामध्ये वावरलं, समाजामध्ये वावरलं तर नक्कीच आपल्याला त्याचा गोडव्याचा फायदा नक्कीच होईल आणि तो गोडवा कायम टिकावा म्हणून आम्ही आपला हा कार्यक्रम हळदीकुंकू समारंभाच्या निमित्ताने आपल्याला तिळगुळ वाटप करत आहोत। महिलांचा हळदीकुंकू म्हणजे वाईट विकार जे असतात ते जाण्यासाठी आपण कशाचा वापर करतो तर आपण आज या ठिकाणी म्हटलं की हळद म्हणजे आरोग्य आणि कुंकू म्हणजे सौभाग्याचं लेणं। तर हळद म्हणजे जेव्हा आपल्या मुलाला किंवा आपल्याला जरी जखम झाली तर आपण पहिल्यांदा प्रथमोपचार म्हणून काय करतो तर हळद लावतो आणि कुंकू म्हणजे लग्न झाल्यावर महिलांच्या कपाली जो कुंकूचा टिला लागला जातो तो सौभाग्याचं लेणं असतं म्हणून आपला तो कुंकू लावला जातो। त्याचप्रमाणे हळदीच्या बघा लग्न जेव्हा मुलीचं आपलं लग्न असतं किंवा मुलाचं लग्न असतं तेव्हा आदल्या दिवशी आपण हळदीचा प्रोग्राम करतो। तो हळदीचा प्रोग्राम कशासाठी करतो तर जर आपल्या अंगामध्ये ज्या नवरी मुलीच्या किंवा मुलाच्या अंगामध्ये वाईट विकार असतात ते वाईट विकार निघून जावे म्हणून आपण आदल्या दिवशी सर्व अंगाला हळद लावतो आणि दुसऱ्या दिवशी मात्र आपल्याला
जो नवऱ्याचा नावाचा ठिक्का लागला जातो कुंकवाचा, आणि तेव्हापासून आपण सवाष्णी म्हणून ओळखला जातो. समाजामध्ये सवाष्णीचा मान आपल्याला दिला जातो, आणि तो मान कायम टिकण्यासाठी आपण प्रत्येक महिला भगिनी सकाळी उठल्यावर आंघोळ केल्यानंतर देवापुढे जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा देवापुढे एकच प्रार्थना असते की देवा माझ्या नवऱ्याला सुखी ठेव, किंवा तो बाहेर गेला असेल तर त्याला सुखरूपपणे घरी येऊ दे. आणि ते येईपर्यंत आपण प्रत्येक महिला ही स्त्री जी आपल्या मिस्टरांची वाट बघत असते. अगदी काय ग्रामीण भागातल्या आपल्या महिला भगिनी तर जगत सुद्धा नाही, ते मिस्टर कामावरून आले नाही किंवा बाहेर गेले ते अजून आले नाही, पण त्याच्यामध्ये मुलगा असेल, सासरा असेल किंवा आपला स्वतःचा मिस्टर असते, असा हा ऋणानुबंध असलेला, गोडवा असलेला आपला हळदी कुंकू समारंभ आहे. आणि त्या निमित्ताने तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिला, पुन्हा एकदा मी तुम्हाला धन्यवाद देईन. आणि त्याच्यानंतर मला सांगायचं आहे, महिला भगिनी जर आपण एकत्र आलो तर कशाचं काही करू शकतो. म्हणजे जी नारी आहे ती एक वेळ शांत पण बसू शकते, आणि एक वेळ जर भरकली ती महाकालिका माता सुद्धा बनू शकते. ती कशासाठी, तर आपण महिला भगिनींनी आपण एकमेकीला साथ देऊन गोडी गुलाबीने राहून आपण महिलांना एकमेकीला सांभाळून घेतलं पाहिजे. आपण घरातलं कुटुंब असतं तो घरातल्या कुटुंबाला सांभाळून घेतलं पाहिजे. कारण आपल्याला नाव जो आहे तो आपल्या लग्न झालेलं नसतं तेव्हा महिला आपली जेव्हा मुलगी असते तेव्हा ती शिक्षणाच्या रूपाने शिक्षण घेते, आणि तेव्हा आई वडिलांचं आपलं नाव काढते. सासरी गेल्यावर सासरच्या माणसांचे चांगली वागली किंवा चांगलं कुटुंब सांभाळलं आणि संसारामध्ये घर काम व्यवस्थित वागणूक दिली तर ती सासरचा सुद्धा तिला नाव लागलं जातो. अशा या महिलांचा दोन्ही घराचा उद्धार करणारे आपण महिला भगिनी आहोत, आणि या दोन्ही घराचा उद्धार करणाऱ्या महिला भगिनींसाठी आपल्याला लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांनी हळदी कुंकूचा समारंभ आयोजित केलेला आहे. या सगळ्या महिला मंडळाने हळदी कुंकूचा समारंभ आयोजित केलेला आहे, आणि आपला जो मान आहे तो इथे गव्हाण गावामध्ये त्या शांतादेवी मातेच्या समोर आपल्याला तो मान देण्याचा आम्ही काम फक्त करत आहोत. तो काम करत असताना त्याच्यातून मला तुम्हाला एकच मेसेज द्यायचा आहे, एकच मला तुम्हाला सांगायचं आहे. आज एवढ्या महिला भगिनी माझ्या समोर उभ्या आहेत, बसलेल्या आहात, तर तुम्हाला महिलांना एकच सांगायचं की आपल्या गावामध्ये, आपल्या विभागामध्ये मी वारंवार सांगत आली की मी गव्हाण ग्रामपंचायतची जशी सरपंच झाली तेव्हापासून आपल्या महिला भगिनी तुम्ही सगळ्याजणी म्हणजे 5 गावांमधल्या महिला असतील त्या 5 गावातल्या महिला माझ्याकडे येत राहिल्या, आणि त्यांनी येऊन आपल्या समस्या ते मला सांगितलं, आणि ती माझ्या पद्धतीने मी सोडवण्याचा फक्त प्रयत्न केला. तो प्रयत्न करता करता मी आजपर्यंत 3 वर्ष मला आता पूर्ण झाली, आणि त्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये जवळजवळ 3 कोटी रुपयाचा निधी वापरून मी या आपल्या ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये म्हणजे विभागामध्ये जवळजवळ 3 कोटी रुपयाची निधी वापरून कामं केलेली आहेत. म्हणून ती कामं सांगायला मला आनंद वाटतं, कारण जर ती कामं तुम्ही सुचवली नसती तर कदाचित ती माझ्याकडून झाली नसती. मी फक्त एक निमित्त आहे, ती निमित्त सरकारने योजना ज्या दिल्या त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला. त्याच्या जोडीला आपल्याला लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांनी वारंवार आम्हाला सहकार्य केलं, मदतीचा हात रामशेठ ठाकूर साहेबांनी दिला, आणि तो रामशेठ ठाकूर साहेबांचा मदतीचा हात आणि कायमचा आपल्या पुढे असंच कायम राहील. कारण माझ्या ग्रामस्थांना आपल्या गावामध्ये अनेक गटारांची कामं अत्यावस्था होती, ती आम्ही शक्य दुरुस्त करण्याची कामं करण्याचा प्रयत्न केला. बंदर रोडला रस्ता नव्हता तो आपण ग्रामपंचायत मधून केला, 4 फाटा ते बंदर रोडचा. शिवाय एमएससीबी ऑफिस ते व्यायामशाळेचा एमएससीबी ऑफिसचा तो सुद्धा आपण ग्रामपंचायतच्या माध्यमातून केला. एलईडी लाईट बसवले, हायमास दिवे लावले, अशा अनेक कामं आपण केली, स्मशानभूमी दुरुस्ती केली. आणि ही सगळं कामं करत असताना आपण सर्व महिला मंडळांनी केली, याचा मला जास्त विशेष कौतुक वाटतं. कारण महिला कुठेतरी मागे नाहीयेत, तर त्या पण सुद्धा पुढे आहेत. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून त्या आज काम करतात, आणि त्या काम करत असताना तुम्ही अशाच महिला मला सहकार्य करा, आणि मी सुद्धा तुम्हाला कायम सहकार्य करेन, एवढेच या निमित्ताने सांगते. दुसरी गोष्ट म्हणजे आपण महिला ज्या निराधार विधवा महिला होत्या त्यांच्यासाठी आपण गॅस वाटप केले, शिलाई मशीन वाटप केल्या. ह्या गोष्टी करत असताना मला पहिल्यांदा आपल्या महिला भगिनी, माता भगिनी ज्या आहेत त्यांच्यासाठी मला काय करता येईल, ग्रामस्थांसाठी काय करता येईल, त्याचा जास्तीत जास्त मी पुरेपूर विचार करून त्यांच्या योजना त्यांना जे फायदा आहे ते फायदा देण्याचा मी प्रयत्न केला. आज महिला मंडळ महिला बचत गट का करावेत? जर महिला मंडळ महिला बचत गट आपण केले तर त्याचा असा पद्धत आपल्याला फायदा होतो का, महिला मंडळ जर असेल तर त्या महिला मंडळ मध्ये किमान जास्त नाही पण किमान जरी 21 महिला असल्या तर त्या 21 महिला एकत्र येतात. बचत गट मध्ये 21 महिला असल्या तर 21 महिला त्या बचत गटाच्या निमित्ताने दर महिन्याला मीटिंग असतं, त्या मीटिंग मध्ये एकत्र येतात,
एकत्र येऊन आपले सुखदुःख जे असतात त्यात शेअर करतात, एकमेकीला माहिती देतात. आज माझ्या घरामध्ये काय आहे, किंवा माझा मुलगा आजारी आहे का, किंवा मला बाहेर कुठे गेले का, किंवा मला कोणत्या प्रकारची अडचण आहे का. त्या गोष्टी कधी होतात तर आपण महिला मंडळ आणि महिला बचत गट केले तर आपल्याला ती चर्चा होते. आणि त्या चर्चेसाठी तरी किमान आपण महिलांनी बचत गट महिला मंडळ स्थापन केले पाहिजे. आणि ते करत असताना मी पनवेल तालुक्यामध्ये जवळजवळ 250 महिला बचत गट केलेले आहेत. आणि आपल्या मला सांगायला जास्त आनंद वाटतो का गव्हाण गावामध्ये, केवळ गव्हाण गावामध्ये म्हणजे आपल्या गव्हाण पंचायत मध्ये मी जवळजवळ 50च्या वरती 66 मला वाटते महिला मंडळ रजिस्टर करून दिले. ते कोणी दिले तर आमचे ठाकूर साहेबांनी दिले. आणि ते महिला मंडळ 166 महिला मंडळ मध्ये जर प्रत्येकी आपण 50 महिला पकडल्या तरी पण एवढ्या कुटुंबाला मी एकत्र करू शकली. एक कुटुंब म्हणजे एक महिला म्हणजे एक कुटुंब आहे की नाही, तर तेवढ्या कुटुंबाला मी एकत्र करू शकले याचा मला जास्त आनंद आहे. आणि असे तुम्ही माझ्या कायम कृपेचा आशीर्वाद ठेवा अशी विनंती करते. आणि मी जेव्हापासून सरपंच झाली तेव्हा सरपंच असल्यापासून मी स्वच्छ आणि सुंदर मी ग्रामपंचायत मध्ये असताना स्वच्छ आणि सुंदर अशी ग्रामपंचायत करण्याचा मी प्रयत्न केलेला. हा जो पनवेल तालुक्यामध्ये पनवेलमध्ये साठी कार्य करेल आणि पनवेलमध्ये पूर्ण पनवेलमध्ये आदर्श ग्रामपंचायत ही आपली गव्हाण ग्रामपंचायतची ठरलेली आहे त्याचा मला जास्त अभिमान आहे. आणि तो पनवेल तालुक्यामध्ये गव्हाण ग्रामपंचायत हा आदर्श ठरल्यामुळे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे, तुमच्या सर्वांच्या प्रेरणेमुळे, पाठिंब्यामुळे मी आज इथपर्यंत आपली गव्हाण ग्रामपंचायत पनवेल तालुक्यामध्ये आपली चमकलेली आहे. त्याचा मला ठाम अभिमान आहे. आणि ते केवळ म्हणजे केवळ तुमच्या सर्व नागरिकांमुळे, महिला भगिनींमुळे. दुसरी गोष्ट म्हणजे त्या विकासासाठी म्हणजे भविष्यात या पुढे सुद्धा मी एक विनंती करते अशी की आदर्श ग्रामपंचायतचा सन्मान मी मिळवलेला आहेच. त्यासाठी मला पुरस्कार सुद्धा 3 प्रकारचे पुरस्कार मिळाले. आणि महिलांना प्रशिक्षण दिले, महिलांना शिवण क्लास, पार्लर, रांगोली अशा वेगवेगळ्या ठिकाणी आता सध्या गव्हाणमध्ये चालू आहे. परंतु मी याच्या अगोदर सुद्धा पनवेल तालुक्यामध्ये जवळजवळ 1200 महिलांना प्रशिक्षण दिले होते. त्याचा मला त्यांनी सन्मान म्हणून महिला कर्तृत्ववान महिला पुरस्कार असा दिलेला आहे. मला त्याच्याने सन्मानित केलेलं आहे. ग्रामपंचायतची कामं व्यवस्थितरित्या पार पाडल्यामुळे मला आदर्श सरपंच म्हणून जो पुरस्कार दिलेला आहे त्याचा सुद्धा मला सगळं श्रेय जे आहे ते तुम्हा सर्वांमुळेच मी ते सर्व करू शकले याचा एक अभिमान आहे. दुसरं म्हणजे विकासासाठी आपली मला आता आणखीन आपल्याला जर आपला विकास करायचा असेल, आपल्या विभागाचा विकास करायचा असेल तर तुम्ही मला कृपा करून आणि तुमच्याकडे मी एक मागणी मागते की आपल्या विकासासाठी आम्हाला आपल्या आशीर्वादाची गरज आहे. आणि तो आशीर्वाद तुम्ही द्याल असा मी यासाठी शुभेच्छा मिळाव्यात, तुमच्या मला शुभेच्छा मिळाव्यात एवढीच या ठिकाणी मी विनंती करते. आणि तुम्हा सर्वांना, माझ्या महिला भगिनींना आणि कार्यकर्त्यांना मनापासून हार्दिक कुंकूच्या शुभेच्छा देते. आणि मला तुमचा पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते की मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. मला आशीर्वाद द्याल अशी मी विनंती करून माझे विचार थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या या महिलांच्या कार्यक्रमासाठी देखील आवर्जून उपस्थित असणारे आपल्या ग्रामस्थ पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ जे उपस्थित होते त्यामध्ये वामन शेठ म्हात्रे, अनंत शेठ ठाकूर, विश्वनाथ कोळी साहेब, हेमंत ठाकूर साहेब या सर्वांनी आपल्याला इथे व्यासपीठावर येऊन उपस्थिती दाखवलेली आहे, तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. या सर्वांचे रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने मी हार्दिक आभार मानते. रत्नप्रभाताईंनी आत्ताच तुम्हाला सांगितलेलं आहे की 3 वर्षात 3 कोटीचा निधी तुमच्यापर्यंत त्यांनी पोहोचवलेला आहे. वर्षात 1 कोटीचा निधी तुमच्यापर्यंत पोहोचवणाऱ्या उपक्रमशील सरपंच म्हणजे रत्नप्रभाताई गरज त्यांनी सांगितलंय की तुम्हाला शिक्षणाची गरज नाही. काही महिलांना वाटतं की आता मी मोठी झाले, जास्त वय झालंय माझं,
मी कधी बाहेर पडलेली नाही, मी शिक्षण घेतलेलं नाही. त्याने सांगितलं कसलीच गरज नाही, तुम्हाला प्रत्येकाला शिक्षण घेण्याची गरज नाही. जर शिक्षण घेणं गरजेचं वाटत असेल तुम्हाला तर अजूनही त्या तुम्हाला ते देण्यासाठी तयार आहे. आणि व्यवसाय प्रशिक्षण त्यांनी सुरू केलेलं आहे. यामध्ये शिवण क्लास, यामध्ये त्यांनी शिवण क्लास किंवा ब्युटी पार्लर यासारखं प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे. आणि त्यासाठी सर्वांचं सहकार्य त्यांना अपेक्षित आहे. विविध प्रकारच्या कला पद्धती त्या तुम्हाला शिकवत आहेत, कलाकुसरीचे साहित्य तुम्हाला तुमच्या पुढे ते तयार करून दाखवत आहेत. आणि त्यासाठी प्रशिक्षण मिळवण्याची सोय त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. म्हणजे व्यवसाय भूमुख प्रशिक्षण तुमच्यासाठी त्या घेऊन आलेले आहेत. फक्त तुम्ही धडपड करण्याची तयारी दाखवा. जर तुम्ही तशा प्रकारची धडपड केली तर प्रत्येकाला बचत गटाच्या माध्यमातून किंवा या प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करण्याची संधी त्यांच्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. आत्ताच त्यांनी आता जे महिलांचं प्रशिक्षण चालू आहे त्यामध्ये फुले बनवणे यासारख्या प्रशिक्षणाची सुरुवात केलेली आहे. आणि या माध्यमातून आत्ताच महिलांनी बनवलेल्या एक उत्कृष्ट अशा नमुन्याचं प्रदर्शन आपल्या समोर होत आहे. उल्हासनगरच्या महिलांनी हे फुलं बनवण्याचं प्रशिक्षण घेऊन एक उत्कृष्ट नमुना त्यांनी तयार केलेला आहे. आणि तो नमुना भेट म्हणून रत्नप्रभाताई गरत यांना त्या सुपूर्द करीत आहेत. कल्पनाताई म्हात्रे या आपल्या आपण केलेली जी कला आहे ती कला रत्नप्रभाताई गरत यांना अर्पण करीत आहे. नंदा ठाकूर त्यांनी केलेली जी कलाकुसर आहे ती रत्नप्रभाताई यांना अर्पण करीत आहे. त्याचं म्हणणं असं आहे की तुमच्यामुळे आम्ही या कला शिकू शकलोय, तुम्ही दिलेल्या प्रशिक्षणामुळे आम्हाला ही संधी मिळालेली आहे. पिशव्यावरती समोर ठेवायला हॅलो, मी महिलांना एक विनंती म्हणजे असं सांगते, मगाशी मला सांगायचं राहून गेलं की आपण महिलांना एक मी सूचना करायची माझ्याकडून मगाशी राहून गेली की आपल्या गव्हर्नमेंटमध्ये जे कोर्स सुरू आहेत ते सुरू असलेल्या कोर्स मध्ये अशा प्रकारे ज्या महिलांनी या प्रशिक्षण मध्ये भाग घेतला नसेल त्या महिलांनी प्रशिक्षण मध्ये भाग घ्या. ही फक्त एक सॅम्पल एक प्रकारचा फूल दाखवलेला आहे त्यांनी. हा शिंगल फूल, काही गुलाबाची फुलं आहेत, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत. आणि ते कोर्स सुद्धा आपल्याला गव्हर्नमेंटमध्ये रामचंद्र ठाकूर साहेब मोफत देत आहे. आणि त्या प्रशिक्षणामध्ये आपल्या सर्व महिलांनी जवळजवळ 1088 महिलांनी भाग घेतलेला आहे. त्याच्यामध्ये पार्लर आहे, शिवण क्लास आहे, रांगोळी आहे, फुले बनवणे आहे, असे जे आहेत त्या गोष्टी शिकता शिकता अशा प्रकारचं फूल बनवला. आणि हे फूल बनवलेला तुम्हाला बाजारात घ्यायला गेलं तर नक्कीच 50 रुपये पडतात. तुम्ही नुसतं 10 रुपयाला जरी विकला तर त्याचा तुम्ही स्वतः बनवलेला फूल आणि तुम्हाला त्याचा उत्पन्न फायदा झालेला. फुलाची किंमत जर तुम्ही 10 रुपयाला विकला वेगवेगळ्या प्रकारची तर गुच्छ तुम्ही सांगा, गुच्छ तुम्हाला 50-60 रुपये 100-150 रुपयाला सेल विकाल की नाही मला. हा, म्हणून तुम्ही त्या प्रशिक्षण मध्ये शिक्षणाची अट नाहीये आणि शिक्षणाची अट नाहीये. पार्लरचा कोर्स जरी असला तरी ते पार्लरच्या कोर्सला सुद्धा तुम्हाला फी नाहीये, शिक्षणाची अट नाहीये. म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये सहभाग घ्या आणि आपला स्वतःचा ब्लाऊज शिवला तरी शिलाई वाचेल आपली. आणि ती शिलाई वाचवायची जर असेल
तर आपण नक्कीच त्या प्रशिक्षणाचा भाग घ्या, एवढंच या निमित्ताने सांगते. आता बॅचेस पूर्ण झालेले आहे, परंतु वेटिंगचे बॅचेस आहे, म्हणजे त्या पुढच्या 2 महिन्यानंतर आम्ही त्या गावात ग्रामपंचायतनी काय केलेलं आहे की महिलांना व्यायामशाळेची होती की नाही, त्या व्यायामशाळेमध्ये महिलांना आपल्याला व्यायामशाळा तिथून काढलेली आहे आणि महिलांसाठी महिला सभागृह म्हणून ग्रामपंचायतचं मी नाव दिलेलं आहे. कारण त्या सभागृहामध्ये मला कायम आपल्याला असे वेगवेगळे विविध प्रकारचे प्रशिक्षण द्यायचे आहे आणि म्हणूनच आपण त्या व्यायामशाळेच्या ऐवजी काय नाव दिलेलं आहे ग्रामपंचायत जुन्याला, तर महिला सभागृह. त्याच्यासाठी तुम्हाला मी विनंती करते पुन्हा पुन्हा की ज्या महिलांना प्रशिक्षणामध्ये भाग घ्यायची इच्छा असेल अशा महिलांनी आता सध्या ज्या बॅचेस चालत त्या राहू दे, परंतु याच्या पुढच्या 2 महिन्यानंतर तुम्ही नक्कीच त्या प्रशिक्षणामध्ये नाव आपला नोंदवा आणि त्याचा लाभ घ्या, एवढी या निमित्ताने सांगते. धन्यवाद. मी ज्यांची नावं घेते त्यांनी व्यासपीठावर या. मी बोलवते महिला मंडळाच्या अध्यक्षा कोण, मंगलमूर्ती महिला मंडळ अध्यक्षा, मंगलमूर्ती महिला मंडळ अध्यक्षा, दर्या किनारे महिला मंडळ अध्यक्षा, प्रसाद महिला मंडळ अध्यक्षा, महालक्ष्मी महिला मंडळ अध्यक्षा, विघ्नहर्ता महिला मंडळ अध्यक्षा, सद्गुरू महिला मंडळ अध्यक्षा, दत्तकृपा महिला मंडळ अध्यक्षा, दुर्गेश्वरी महिला मंडळ अध्यक्षा. बाकीच्यांनी आपल्या ज्या महिला आलेल्या आहेत हंदी कुंकूला त्यांना एक लाईन उठवायची, इकडनं उठवायची, इकडनं उतरवायची. सगळ्यांनी सहकार्य करा. म्हणजे बाकीच्या महिला मॅडम तुम्ही यांना उठवले की मग उतरवण्यासाठी पण मदत करायची. जे जे वयस्कर माणसं आहेत त्यांना व्यवस्थित बाहेर पर्यंत सोडायचं. कार्यकर्त्यांनी सहकार्य करा. सगळ्यांनी एका साईडला गोलगा करू नका. सध्या उठू नका. मी काय सांगितलंय ऐका. मंडळाची नावं घेतली त्यांनी पुढे या. पाहुण्यांना हळदी कुंकू लावा, त्यांना वाण द्या. सर्व मंडळाचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी स्टेजवर येऊन आणि मान्यवर महिलांना हळदी कुंकूचा वाण द्यायचा आहे आणि ते देऊन झाल्यानंतर होळीला पुन्हा स्टेजवर महिला मंडळ, दर्या किनारा महिला मंडळ, श्री प्रसाद महिला मंडळ, महालक्ष्मी महिला मंडळ, विघ्नहर्ता महिला मंडळ, दुर्गेश्वरी महिला मंडळ, पिसाई महिला मंडळ, श्री सद्गुरू महिला मंडळ आणि श्री दत्तकृपा महिला मंडळ या सर्व अध्यक्ष आणि स्टेजवर येऊन स्टेजवरती ज्या महिला उपस्थित आहेत त्या मान्यवर महिलांना हळदी कुंकू करायचं आहे आणि त्यांना वाण द्यायचं आहे. लताताई, अनिता, इंदुताई, नहीं तो तिकडे मागे दे. खाला लावला बघ. Yeah.
मस्त होत्या मग बस ऑर्डर करतो देणार कोण नाही अपलोड सेवेमध्ये